श्री स्वामी समर्थ जॉनसन चरणी मी पद्धतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आम्ही ना आता ग्रॉसरी शॉपिंगला आलो होतो आणि मला माझ्या फ्रेंडने सकाळी सांगितलं की ना आपल्या इथे मस्जिद मला ना कुंभकोणम कॅफे ओपन झालं आहे। तिथे साऊथ इंडियन डिशेस खूप छान भेटतात, खूप जणांना माहिती पण असेल। तर म्हटलं चला आता आपण पण त्या कुंभकोणम कॅफेमधल्या साऊथ इंडियन पदार्थांची टेस्ट करूया। चला आता आपण बघूया तिथे काय काय आहे ते। चला ऑर्डर टोकन देतात। हां, टोकन नंबर आमचा 32 आहे। ऑर्डर आली की ते वाजणार। भारी आहे। हे आमचं वेगवेगळं फूड आलेलं आहे। हा मेदूवड्यामध्ये वेगळं त्यांनी सांबार दिलेला आहे त्यांचा। पफ आहे इकडचं स्पेशल आहे म्हणतात। दालवडा आणि इडली तर ही खूपच छान असते, पानामध्ये दिली आहे। याच्या केळीच्या पानातली इडली दिलेली आहे आणि हे त्यांचं पूर्ण म्हणे ही डिश आहे व्हेज मील। आता सगळं टेस्ट करून बघते, पफ टेस्ट करते कारण आलूला हा पफ तिने मागवलाय। कसा आहे सांगते। मशरूम पफ आहे, छान टेस्ट। इडलीमध्ये ग्रीन चटणी आणि 3 प्रकारच्या चटण्या आहेत, त्याच्यावर त्यांनी त्यांचा मसाला टाकला। ही पोळी इडली आहे ती, त्याच्यावर घी पण खूप आहे। सुपर टेस्ट आहे, खूपच भारी टेस्ट आहे आणि घी पण असं यांचं ना प्युअर घी आहे, खूपच छान टेस्ट लागते। तो मसाला त्याच्यावरती छान भारी आहे, नक्की मागवा। मेदूवडा सांबार त्याच्यावर त्यांनी बुंदी टाकलेली आहे आणि मेदूवडा एकदम छोटा छोटा आहे। छान आहे सांबारची टेस्ट पण ना खूप छान आहे, मला तर खूप आवडतं। इडली नंतर मेदूवडा दोन्ही पण खूप आवडतं। दालवडा टेस्ट करते, हा कडक असते, कडक आहे। हा कडक आहे पण टेस्ट छान आहे, म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये ना खूप छान मुरलेले आहेत, फ्लेवर येते मिरचीचा वगैरे, खूप छान लागतं। आता हे मील मी टेस्ट करून बघते। ह्या लोकांकडे ना बीटचा यूज असतो जास्त। थाली आहे नाही, थाली आहे, हे मूग सलाड आहे मूग आणि थाली पाहिजे ना। हे आहे रस्सम आहे त्यांची, रस्सम आणि खीर आहे, ही चटणी आहे। ही दुधीची भाजी आहे, शेंगा टाकून त्यामध्ये कड पण आहे। ही पण दह्याला फोडणी दिल्यावर असं लागतं ना, त्याचं एक्झॅक्टली नाव मला माहिती नाही आहे कारण त्याच्यामध्ये तेवढं काय मेन्शन केलं नव्हतं। ही चटणी छान आहे। हे मील मी संपवते आणि खरंच मला इडली आणि मेदूवडा बाकीचे खरंच खूप छान आहे। ही आपली मिरची असते ना, आपण घरी पण करतो तसेच आपण टेस्ट वेगळे आहे। यांची पण डिश बघा किती छान आहे, पितळेच्या डिश आहेत आणि वाडगा पण तसाच आहे, बाऊल पितळेचा। आणि ही परत एकदा इडली मागवली कारण मला खूप आवडली आणि स्वीट पण टेस्ट करून बघूया। मला वाटते ही रव्याची खीर आहे। मग तांदूळ आणि रव्याची खीर आहे, छान आहे। आणि यांच्या सगळ्यांना इडली पण आणि चटणी पण खूप टेस्टी आहे ना, खूप आवडलं मला, छान आहे। इकडे ना बाकी सर्व आहेच पण हे सर्व बेकरी आयटम पण आहेत। तर मला ना लहानपणी बाबा हे आणायचे, तर मला त्याची आठवण आली, मला खावंसं वाटलं। पोट भरलं आहे पण तरी पण मी खाणार आहे।
आणि मी खाताना ते सगळ्या दोघींचं तोंड आय छान. हॅपीनेस बेल आहे. आपण जर एकदम काय त्यांनी इफ वी डिड वेल प्लीज रिंग द बेल. सो